सरकारी कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर काय पोस्ट करता येईल आणि काय पूर्णपणे बंद? होय, महाराष्ट्र सरकारने आता एक नवीन जी.आर. काढला आहे, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर काय बोलायचं, काय शेअर करायचं याचे स्पष्ट नियम घालून दिले आहेत. हे नियम का आणले गेलेत, यामागे सरकारचा काय उद्देश आहे आणि याचा सरकारी कर्मचाऱ्यांवर प्रत्यक्ष काय परिणाम होणार, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही पाहताय इन्फोवारी. 17 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे एक जी.आर. काढला. हा जी.आर. सगळ्या विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांवर लागू होतो, अगदी कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत. सरकारी निर्णयांची, धोरणांची टीका सोशल मीडियावर करता येणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात पोस्ट करणं वर्ज करण्यात आले आहे. गोपनीय सरकारी कागदपत्र, माहिती, नोंदी सोशल मीडियावर शेअर करणं कठोर गुन्हा ठरणार आहे. खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. कुठल्याही आंदोलन, मोर्चा, संपाबाबत सोशल मीडियावर समर्थन व्यक्त करणं बेकायदेशीर ठरणार आहे. बघूयात सरकारकडून यामागे कोणकोणते मुद्दे दिले गेलेत. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. सरकारी कर्मचारी हे प्रशासनाचा भाग आहेत. त्यांच्या पोस्टमुळे सरकारची विश्वासार्हता डळमळीत होते. काही वेळा अधिकारी स्वतःच्या मतांमुळे कार्यालयीन गोंधळ आणि वाद निर्माण करतात. त्यामुळे शिस्त, गोपनीयता आणि राज्यसेवा धर्म टिकवण्यासाठी हे नियम महत्त्वाचे आहेत. हा जी.आर. जाहीर झाल्यापासून अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता कोणत्याही सामाजिक मुद्द्यावर पोस्ट टाकणं सुद्धा धोक्याचं ठरू शकतं, असं काहींनी विचारलं. आम्हाला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही का? दुसरं म्हणजे चुकीच्या गोष्टींचा विरोध करायला जर पोस्ट टाकू शकत नसलो तर मग लोकशाही फक्त लोकांसाठीच आहे का? तिसरा मुद्दा पाहिला तर आम्ही सोशल मीडियावर व्यक्त होणं बंद केलं, पण खोटं प्रचार करणारे राजकीय कार्यकर्ते यांचं काय? भारताचं संविधान आपल्याला स्वतंत्र अभिव्यक्तीचा हक्क देतो, मात्र त्यालाही काही मर्यादा आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कंडक्ट रूल आधीपासूनच आहेत, पण आताचा जी.आर. अधिक स्पष्ट आणि तपशीलवार आहे. सर्वोच्च न्यायालयानेही अनेक वेळा म्हटलं आहे की सरकारी सेवकांनी सार्वजनिक ठिकाणी सरकारच्या धोरणांची टोकाची टीका टाळावी, पण सोशल मीडिया हे आता सार्वजनिक व्यासपीठ झाल्यामुळे त्यावरही तेच नियम लागू होतात. या जी.आर. मुळे कोणते प्रश्न निर्माण होत आहेत? जर एखादा कर्मचारी वैयक्तिक प्रोफाईलवर काही पोस्ट करत असेल आणि त्यांचा त्या खात्याशी काही संबंध नसेल तर ही कारवाई होईल का? जर एखादी माहिती आधीच सार्वजनिक आहे पण त्यावर कर्मचारी स्वतःचे विचार मांडत असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेली माहिती देखील यामध्ये येईल का? सरकारने यावर सध्या मौन बाळगलं आहे. त्यामुळेच जी.आर.ची अंमलबजावणी करताना गोंधळ होण्याची अधिक शक्यता आहे. हा जी.आर. फक्त शिस्त ठेवण्यासाठी आहे की विरोधी मत दाबण्यासाठी? काही तज्ञांचं मत आहे की निवडणूक जवळ आल्यामुळे सरकारला हवी तशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी सरकारी यंत्रणा शांत ठेवायची आहे. दुसरं म्हणजे जेव्हा टीका होते तेव्हा निस्तरायची सोय नसल्यामुळे नियमांच्या नावाखाली तोंड दाबण्याचा प्रयत्न केला आहे. पण सरकार म्हणतं आम्ही फक्त प्रशासनात पारदर्शकता आणि शिस्त आणू इच्छितो. फक्त महाराष्ट्रच नाही तर अन्य राज्यांनाही यापूर्वी अशा सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांना धार्मिक, राजकीय किंवा वादग्रस्त मुद्द्यांवर पोस्ट टाकण्यास मनाई करण्यात आली. कर्नाटकातील सरकारी कर्मचाऱ्यांवर टीका करणाऱ्या ट्विटमुळे निलंबन करण्यात आले. केरळमधील कर्मचाऱ्यांनी आरटी केलेल्या पोस्टवरून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. म्हणजेच हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, ही एक देशव्यापी नवीन प्रशासन संस्कृती तयार होताना दिसते आहे. तर हे होते महाराष्ट्र सरकारच्या नव्या सोशल मीडिया जी.आर.चे संपूर्ण विश्लेषण. यावर आपले काय मत आहे? सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर बोलणं थांबवावं का, की त्यांना स्वतंत्रपणे व्यक्त व्हायचा अधिकार असावा? याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.